नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीचा मराठीचा पेपर झाला. त्याची संभाव्य उत्तरपत्रिका आज आपण इथे पाहणार आहोत. भाग 1 गद्य. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. उत्तरे लिहा. म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार मुलाचे पत्र. 2. आपला तरुण मुलाला माणसं दाखवणारा पोस्टमन. 2. आकृती पूर्ण करा. वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना, दुःख, काळजी, भीती, तडफड, अस्वस्थता. प्रश्न 3. स्वमत. वाट पाहणे ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्वमत लिहू शकतो. आ. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कृती पूर्ण लिहा. सोनालीच्या झोपण्याची वैशिष्ट्ये. थोपटून झोपवावे लागत असे. 2. झोपेत लोळतही भरपूर असे. विद्यार्थी मित्रांनो, उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे हे उताऱ्यातूनच लिहायची आहेत. कोणते लिहा. 1. सोनालीवर ताईगिरी करणारी रुपाली. 2. झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी सोनाली. 3. स्वमत. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, स्वमत हे अशा पद्धतीनं लिहायचं आहे. तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल स्वतःचं मत हे त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. अपठित गद्य. इ. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकृतिबंध पूर्ण करा. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी. गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता. कधी ते लिहा. 1. आई कावरी-बावरी होते, मुलांना दुखले खुपले तर. 2. आई थकणार नाही मुलांची सेवा करताना. विभाग 2 पद्य. प्रश्न 2 अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. चौकटी पूर्ण करा. 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट मळ वाटेने जायचे. 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाच खळगे. 2. आकृतिबंध पूर्ण करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. 1. बहिष्कृत भारत जागा केला. 2. नवा इतिहास घडविला. 3. रणसिंग फुंकले. 4. गुलामगिरीतून मुक्त केले. 3. खालील पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कवितेच्या पंक्तीच्या ओळीचा अर्थ लिहू शकता. 4. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचे पाणी, तेही आता थंड झाले. या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही स्पष्टीकरण लिहिले असेल अशी आशा करते. आ. खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 1.
प्रस्तुत कवितेत कवी कवयित्री भरत वाक्य किंवा आश्वासक चित्र. सर्वप्रथम आपण भरत वाक्याचं पाहूया. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री मोरोपंत. प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. ही कविता आवडली. सज्जन माणसाचे महत्त्व सांगितले गेले आहे हे मला पटले आहे. आपल्या समाजामध्ये सज्जन माणसांचे महत्त्व असायला पाहिजे म्हणून आवडली. याच पद्धतीने आपण आश्वासक चित्र पाहूया. प्रश्न ई. खाली दिलेल्या काव्य पंक्तींचे रसग्रहण करा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, रसग्रहण करताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य याबद्दल लिहा. विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न व तिसरा प्रश्न पाहणार आहोत. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपण लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 3 त्याचं उत्तर पुढील प्रमाणे. अंक 3 चे उत्तर लिहिताना खालीलप्रमाणे लिहावे. शब्दाचे मूळ रूप दाखवणे व त्याबद्दल थोडी माहिती सांगणे. त्याचबरोबर अर्थातील बदल स्पष्ट करायचा आहे. उच्चारातील बदल व फरक दाखवणे किंवा सांगणे. त्याचे कारण स्पष्ट करणे. अशा पद्धतीने आपण सांगू. विभाग 4 भाषा अभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. 1 समास. योग्य जोड्या लावा. या पद्धतीने आपण जोड्या लावल्या असतील. शब्दसिद्धी. खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण लिहा. प्रत्यय घटित शब्द, उपस्वर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द. वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1 कंठस्नान घालणे, ठार मारणे. शहरात घुसलेल्या अतिरेक्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. 2 हुकूमत गाजवणे, अधिकार गाजवणे. सेजल प्रत्येक गोष्टीत छोट्या राजावर हुकूमत गाजवत असे. भाषिक घटकावर आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मार्ग, वाट किंवा पंथ. 2 जल, पाणी. 2 खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1 सुपीक, नापीक. 2 ज्ञानी, अज्ञानी. 3 खालील शब्दांचे वचन बदला. भीती, भीत. 2 रस्ता, रस्ते. 4 खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार, दार, रवा, खवा. 2 लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतेही 2 वाक्ये सोडवा. 1 महर्षी कवी यामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. महर्षी त्याच मध्ये आणि स्थित हे शब्द बरोबर करून लिहायचे आहेत.
2. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या दिसतात. यामध्ये दिशा आणि धूसर हे शब्द दुरुस्त करून लिहायचे आहेत. पुढील वाक्य पुढीलप्रमाणे दुरुस्त करायची आहेत व परत लिहायची आहेत. 2. खालील विरामचिन्हे ओळखा. 1. स्वल्पविराम. 2. दुहेरी अवतरणचिन्ह. 4. पारिभाषिक शब्द. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. टॅक्स, कर, एक्झिबिशन, प्रदर्शन. विभाग 5. उपयोजित लेखन. अ. खालील कृती सोडवा. 1. पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती लिहा. विद्यार्थी मित्रांनो, खालील जे आहेत वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपाची मागणी हे औपचारिक पत्र आज आपण इथे पाहणार आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीनं पेपरवरती चौकोन आखून त्यामध्ये पत्र लिहायचं आहे. किंवा 2. विभाग 1 गद्य इ. प्रश्न क्रमांक 1 इ मधील अपठित गद्य उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा तो पॅराग्राफ आहे. मध्ये कशावरती जास्त भर आहे ते लक्षात घेऊन 1/3 भाग हा आपण इथं लिहायचा आहे. आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1. जाहिरात लेखन. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला जाहिरात चौकोन आखून करायची आहे. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य चित्र हे काढायचं आहे आणि लिहायचं आहे. बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला बातमी लेखन तयार करायचं आहे. 3. कथालेखन. खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही. कथा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी कथा दिलेली आहे ती संपूर्ण वाचायची आहे. त्यानंतर कथेचा जो पुढील भाग दिलेला आहे तो लिहायचा आहे आणि आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून राहिलेली कथा आपण पूर्ण करायची आहे. लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारापैकी कोणताही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन. साधना विद्यालय धुळे इयत्ता 10वी शुभेच्छा समारंभ. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुम्ही शाळेमध्ये शुभेच्छा समारंभ हा अनुभवलेला आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला इथं कल्पना करून लेखन करायचं आहे. प्रश्न 2. आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. आरसा, शोध निर्मिती, आनंदाचे क्षण, गरज व महत्त्व, खंत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आरशाचं आत्मकथन हे लिहायचं आहे.
3. वैचारिक लेखन. जलप्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे मत स्पष्ट करा. सर्व जीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हे एक आवश्यक साधन आहे. दुर्दैवाने अलीकडच्या काळात जलप्रदूषण हे जागतिक संकट बनले असून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे जी जलचर आणि मानवी आरोग्यावर परिणामकारक करत आहे. प्रदूषणाची कारणे: औद्योगिक कचरा. 2. शेतीविषयक कामे. 3. घरगुती सांडपाणी. 4. सागरी डंपिंग. 5. तेल गळती. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला थोडं स्पष्टीकरण करायचं आहे आणि तिथं लिहायची कारणं आहेत जलप्रदूषणाची. प्रदूषणावरती उपाय: 1. कचरा कमी करू शकतो. 2. रसायनांची योग्य विल्हेवाट लावणे. 3. सांडपाण्यावर प्रक्रिया. 4. पर्यावरणपूरक उत्पन्नाचा वापर आणि 5. सरकारी नियमावली. विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये थोडी आणखीन माहिती लिहून अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानज्योती या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.